कन्फर्म आहे ना कार्यक्रमाला मिलिंद कुठे आहे का तिकडे का तिकीट कुठे सीट नंबर काय सीट नंबर काय तिथून खाली जायचं त्यांच्या मागे का हां इथून सरळ पुढे जाते ना तिथून ती पोल आहेत ना ती दुसरं पुढे जाऊन गेली हो का तिथे सरळ पुढे जाऊ आधी हो आहे सीट नंबर तुझं बघून बसावं यावेळी आपला सन्मानाचा स्वीकार करायचा त्यांना भेट दिली गेली यानंतरचे जे प्रायोजक आहेत थँक्यू माननीय मॅडम सुपर उद्योग समूहाचे सर्वेसर्वा ऐतिहासिक साताऱ्याचं मानबिंदू ऋषी वगैरे ऐकू येतं 38 वर्षापूर्वी महाराष्ट्र लोक आला होता हो आम्हाला जागा आहे पण पैसा नाही इमारत करता पैसा द्या त्यावेळेला 17 लाख दिल्यानंतर परत किती लाख दिलं मला माहिती नाही पण मला खूप आनंद वाटला की इतकं प्रगती केलं या 38 वर्षात की सगळ्यांचे प्रश्न मिटवला आणि पुरा आघाडीमध्येच आहे सातारामध्ये आणि आज आम्हाला बोलवलं आम्हाला मान दिलं त्याच्याबद्दल मी मला खूप आभार मानतो जय हिंद जय भारत अधिक बोलू नको कारण त्यांचं कामच होत आहे यानंतर 30 वर्ष जगभर गियर उत्पादनामध्ये विठ्ठल रखुमाईची प्रतिमा संपूर्ण महाराष्ट्राला समजत असणारा विठ्ठल जगण्याचा संदर्भ दाखवण्यासाठी जमतो मान्यश्री जितेंद्रजी जाधव साहेब मास कार्यकारिणी सदस्य व चेअरमन तसेच अभंग रिपोर्ट या कार्यक्रम कमिटीचे संकल्पक ज्यांच्यामुळे हा कोकणी दत्तात्रय भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली राहत्या घरात 2005 साली सुरू केलेला सोलर वॉटर हीटर क्षेत्र स्वागत करतो। तसेच आपल्या या कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आम्हाला ज्यांनी मदत केली त्यापैकी श्री नितीन माने हिंदुस्तान फीड तसेच फारूक कुपर साहेब CMD कुपर कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड श्री श्रीकांत पवार CMD टॉप गिअर इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड
तसेच प्रसन्न परांजपे ॲटो कास्ट प्रायव्हेट लिमिटेड व संतोष वैद्य श्री प्लास्ट इंडस्ट्री आणि श्री मिलिंद बोतकर सुमन सोलर यांनी या कार्यक्रमासाठी आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे व तसंच नेहमी यांचं मासला सहकार्य असतं, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो व माझे 2 शब्द संपवतो. जय. या अभंग रिपोस्ट फोक फ्युजन या कार्यक्रमाचे सर्व कलाकार यांना मी विनंती. श्री दुष्यंत देवरुखकर सर ऐका ना, मंडळी, इकडे शिकवा, सेंटरला आहे बरोबर. संतांची, शूरांची, वीरांची, क्रांतिकारकांची ही भूमी, बस या सर. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम या सगळ्यांचे खूप मोठे योगदान. ज्यांना ऐकत आपण लहानाचे मोठे झालो, यंगस्टर्स कडून ऐकणं आपल्या सगळ्यांसाठी थरारक असणार आहे. खास उद्योजकांसाठी जे खूप ताणतणावात असतात. माहिती आहे मला. जे फिरतात ते बसून जिथे जागा मिळते तिथे बसून म्हणू शकतात. ठीक आहे. बोला विठ्ठल, बोला विठ्ठल, महाबा विठ्ठल, ऐकावा विठ्ठल, करावा विठ्ठल, म्हणा विठ्ठल. एक जोरात म्हणायचं विठ्ठल, विठ्ठल. म्हणजे काय गंमत आहे की पुंडलिकाने आई वडिलांची सेवा करताना वीट फेकून जे भगवंत एकदा जोरात म्हणूया विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल. वर लेट होते की नाही याचा अर्थ आपण जिवंत आहोत. कारण तो ठो म्हणताना हृदयात जो ठोका निर्माण होतो ना त्या जिवंतपणाची आस आहे, माऊलीचं प्रेम आहे आणि माणुसकीची माया आहे. आम्हाला इतका अभिमान वाटतो. आम्ही सगळे नशीबवान, आपण सगळेच नशीबवान आहोत की छत्रपती शिवाजी महाराज हे संत या सगळ्यांच्या जन्मभूमीत आपला जन्म झालाय. म्हणून अतिशय स्वाभिमानाने सांगावं असं वाटतं की ही जी संस्कृती आहे, ही मराठी भाषा, हे वाङ्मय, हे महाराजांचे विचार हे 13व्या शतकातही लागू पडत होते, आजही लागू पडतात आणि उद्याही लागू पडणार. पण प्रॉब्लेम असा झालाय
की ही जी आजची जनरेशन ही लय आगाव. या जनरेशनला वाटतं जे ट्रेंडिंग तेच सत्य, जे ट्रेंडिंग नाही ते सगळं खोटं खोटं. हे काय करतात, सगळे उठतात, इंस्टाग्राम उघडतात, त्याच्यावरती जे व्हायरल येतं त्याला वाटतं खरं, जे व्हायरल नाही ते खोटं. पण या मूर्खता कळत नाही की आमच्या तुकाराम महाराजांचे जे विचार आहेत ते 16व्या शतकातही लागू पडत होते, आजही लागू. तुकाराम महाराज म्हणून गेले, देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर त्या काळात. पण आम्हाला अजून इतकी वर्ष झाली, शेकडो वर्ष गेली, तरी आम्हाला कळत नाही की त्या माणसातला देव नक्की बघायचा कसा. कारण आम्ही अडकलोय त्या छोट्याशा फोन मध्ये. आणि त्या जनरेशनचं लय दुःख वाटतं. कारण या जनरेशनला बघितलं खरंच एक गोष्ट म्हणायची वाटते की मंडळी आजची जनरेशन गेली विठ्ठलापासून लांब. आजची जनरेशन विठ्ठलाला मराठी भाषेला विसरली. आजची जनरेशन
सोनी संसारी जीवे वे पुकारी 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 वेद शास्त्रो भारी वेद शास्त्रो भारी वेद शास्त्रो भारी अख्ख्या जनमानसाच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा बरोबर की करोडो लोकांचं श्रद्धास्थान लाखो लोकांचं तर आयुष्य आणि काही हजारांचा तर हक्क सुद्धा पण त्या देवाला कधी प्रश्न विचारला नाही की काय रे तुझी एवढी भक्त मंडळी आहे एवढी तुझ्या दाराशी येतात तुला कधी त्यांच्या देव दिसला नाही तर तू नाही म्हणतो तो म्हणतो अरे काय एक न बनवले माझ्याकडे येणार एकदम मनापासून असं देवा 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 या जगाचं भलं होऊ दे सर्वांचं भलं होऊ दे पण सुरुवात माझ्यापासून देवाच्या समोर पाया पडायचं नारायण करायचं आणि बाहेर येणार म्हणायचं त्याची नालकीच नव्हती रे प्रमोशन द्यायची खरं तर मला प्रमोशन द्यायला पाहिजे त्या दिवशी एक काकू इतकं मनापासून देवाच्या पाया पडतात आणि नंतर बाहेर येऊन म्हणतात तिची साडी जास्तच सुंदर आहे असं तो देव मिळेल काय म्हणतो मिळेल का असं नाही म्हणूनच राष्ट्रसंत तुकोजी महाराज म्हणतात की मनी नाही भाव म्हण देवा मला मनी नाही भाव म्हण देवा मला भाव देव आश्रय भेटायचा काय देव आश्रय भेटायचा काय देव बाजाराचा भाजीपाला नाही आपण आजकाल देवाची व्हॅल्यू करतो 51 रुपये तिकीट टाकले ना आमच्या घरी प्रसाद पोहोचला नाही 101 रुपये दिले मला लॉटरी 1 करोडची झाली पाहिजे पण तुकोजी महाराज म्हणताय की जिथं जिथं कोणी देवाला शोधलाय तिथं तर तो नाहीच
गगनाचा देव त्याला वरणाचं देव, लाकडाचा देव त्याला अग्नीचं देव, मातीचा देव त्याला पाण्याचं देव आणि सोन्या चांदीचा देव त्याला तर सोनाचं देव. हे कुठे हे सांगताना तुकोजी महाराज म्हणतात की देवाचं देवत्व आहे ठाई ठाई. बरं म्हणजे देवाचं दैवत्व आहे ठाई ठाई, मी तू दिलेलं आपल्याला हा जो काही सगळ्याचा एक अहंकार आलेला असतो ना की हे माझं जग आहे, मला जसं हवं तसं मी जगेन. पण खरं सांगायचं तर एकदा आपण गेलो ना तर 2 दिवसानंतर आपल्याला कोणी लक्षात सुद्धा ठेवत. पण तो कसला तो अहंकार, हा अहंकार जेव्हा आपल्या हातून बाहेर निघेल तेव्हा देव नावाची सुंदर संकल्पना आपल्या हातामध्ये बसेल असं तो गोष्ट आहे. बरं अहंकारी गोष्ट वारीचा घेऊन ही वारी आहे म्हटल्यावर तुम्हाला आमच्या सोबत गायचंय, आमच्या सोबत टाळ्या वाजवायच्या आणि जमलं तर सीट वगैरे न तोडता तुम्ही नाचू सुद्धा शकता. सगळ्यांनी जिथे आले बरोबर चला काय माझ्याकडे माहिती काय बंद करायला सांगितलं.
क्षितिजसाठी जोरदार टाळ्या. आमचा सोशल मीडिया मॅनेजर सुमित शिंदे, जोरात आवाज करा तुमचे जर फोटोज जर तुम्हाला दिसायला. शिंपी. तबला आणि परकशन्सवर आहे विराज आचार्य. वोकल्स अजय वावळ. अकुस्टिक गिटार आणि वोकल्स प्रतीश मस्के. हार्मोनियमवर आहे पियुष आचार्य. ड्रम्सवर आहे दुष्यंत देवरुखकर. माझं नाव स्वप्नील करते आणि आम्ही आहोत अभंग. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शोधू शकता. इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, यूट्यूब. तुम्हाला फक्त जाऊन टाईप करायचं अभंग रिपोस्ट ABHANGA_REPOST. आम्हाला नक्की फॉलो करा, जेणेकरून आमचे जे काही कार्यक्रम होतात किंवा जे काही आम्ही प्रोजेक्ट्स करतो त्याच्या अपडेट्स आमच्यावर प्रेम करत राहा. आम्हाला खूप मजा आली. साताऱ्यात आम्ही दुसऱ्यांदा परफॉर्म करतोय आणि असं वाटत नाही की आम्ही फक्त दुसऱ्यांदाच परफॉर्म करतोय. आणि आम्हाला खरंच तुमच्यासाठी परफॉर्म करायला यायला इथे खूप आवडेल. तुम्हा सर्वांसाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. सातारची माणसं म्हातारी झाली, जरा मागे वळून बघता का? आता तुकाराम महाराज चिडत नाही. तरी काय म्हणा, आम्ही बी घडलो तुम्ही बी घडलो, नाही गायचं नाही गायचं. जोपर्यंत ते गात नाही तोपर्यंत तुम्ही नाही गायचं. ठीक आहे, बघूया. ताई, तुम्हाला आपण वेगळी खुर्ची समोर देऊ, पण तसं नका बसू. आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा, आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा. चंदनाच्या सगळे मोळी बी घडवल्या, आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा.
आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा आम्ही बिघडलो चंदनाच्या संगे होळी बिघडल्या क्या बात है, जितने जितने ओरिजिनल कॉम्प्लीमेंट करते हैं, you ready?
ईश्वर निष्ठाची मॅन्युफॅक्चर असोसिएशन ऑफ सातारा तर्फे आपल्या सर्वांचं मी आभार मानतो की संपूर्ण सातारकरांनी जो उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला दिला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. अतिशय छान कार्यक्रम दोन मिनिटं आपल्याशी गोष्टीसाठी दोन धन्यवाद देतो. खरं म्हणजे आम्ही सर्वजण भाग्यावर आहोत. या अर्थाने राष्ट्रसंत आदरणीय संत शिरोमणी तुकोबरायांच्या जिल्ह्यामध्ये आम्ही जन्मलो हे आम्ही आमचं परम भाग्य समजतो. खरं म्हणजे सातारा जिल्ह्यात आम्ही भाग्यवान आहोत की संत तुकाराम महाराजांचं. खरं म्हणजे मी आमदार असताना त्या परिसरातच मी प्रतिनिधी होतो. मला त्या भूमीचं काही का वाटणं थोडंसं थोडा काळ पण हे करता आलं. हे खरोखर आमच्या जीवनातलं खऱ्या अर्थाने ते सार्थक आम्ही असं समजतो. खरं म्हणजे आपल्याला सर्वांना कल्पना आहे, मी आता फार वेळ घेणार नाही, आपला सर्वांना उशीर झालेला आहे. परंतु संत तुकोबराय आणि सर्व संत मंडळींनी मी नेहमी उदाहरण देत असतोय की महाराष्ट्रामध्ये इतर राज्याच्या तुलनेनं इतर देशांच्या तुलनेनं महाराष्ट्रामध्ये दंगा धोपा किंवा कुठल्या पद्धतीचा होत नाही हे नेहमी उदाहरण देत असतो मी. त्याचं कार्य काहीतरी करतोय म्हणून होतंय का, प्रशासन चांगलं आहे म्हणून होतंय का, नाही. त्याच्या पाठीमागे एक यांनी प्रबोधन केलेलं आणि संत मंडळीनं ज्या महाराष्ट्रामध्ये प्रबोधन करून लोकांच्या मनामध्ये सुसंस्कार रुजवले आणि म्हणूनच गुन्हा करताना सुद्धा 10 वेळा विचार करतो की मी या महाराष्ट्र भूमीत माझा जन्म झालाय. त्या साधू संतांची भूमी आहे आणि त्या भूमीचं पुण्य म्हणूनच लोकांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचे संस्कार झाले. म्हणून देशाच्या इतर देशांच्या राज्यांच्या तुलनेनं आमचा महाराष्ट्र शांत सुयोग्य आणि चांगल्या पद्धतीचा आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतोय. परत एकदा मी आपल्या सर्व मंडळींना खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो. असा प्रसार आपण महाराष्ट्रावर करावा. कारण जगद्गुरू तुकाराम महाराज संत शिरोमणी ही नामावली बघितल्यानंतर आम्ही किती परमभाग्यवान आहोत की आमच्या जिल्ह्याचं वैभव आहे. आणि म्हणूनच मला आज खऱ्या अर्थानं आनंद वाटला. आणि म्हणून मी कार्यक्रमाचं नियोजन नसताना सुद्धा विनंती केली 2 मिनिटं मला बोलायला संधी मिळावी. आपण सर्व मंडळींनी मला संधी दिली, आपण सर्व मंडळींनी याचा लाभ घेतला, त्याबद्दल खऱ्या अर्थानं आपला सर्वांना धन्यवाद देतो. आपल्या माध्यमातून अशाच पद्धतीचं संतांचं जे वाङ्मय आहे ते म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र नव्हे जगामध्ये होण्यासाठी आमच्या सातारवासियांच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सर्वांनी या कार्यक्रमाचा छान आस्वाद घेतला, उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अपंग रिपोच्या मंडळींनी तुम्हाला ॲप्रिशिएट केलं होतं. तर त्यांनाही आपल्या सातारवासियांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. अशीच आपली उत्तरोत्तर प्रगती होत जावं. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. या कार्यक्रमाचा धन्यवाद. सर काय वाटतं कार्यक्रमामध्ये? मास या आपल्या मॅन्युफॅक्चर असोसिएशनने 38व्या वर्धापना दिनानिमित्त अभंग पोस्ट हा कार्यक्रम आत्ता संपन्न झाला. मोठ्या उत्साहात संपन्न झाला आणि तरुण पिढीपुढं संतांचे जे अभंग आहेत हे जावे, हे आधुनिक पद्धतीने जावे ह्यासाठी हा खूप स्तुत्य उपक्रम होता आणि ह्यात खूप प्रेरणादायी असा हा उपक्रम आज साताऱ्यामध्ये संपन्न झाला. सातारकरांनी पण खूप मोठा
त्याला प्रतिसाद दिला आणि जी काही मंडळींनी बँड ज्यांनी हे सादरीकरण केलं ते अतिशय उत्कृष्ट असं सादरीकरण केलं. कार्यक्रम खूप छान वाटला. खूप मनाला समाधान होण्यासारखा कार्यक्रम छान झाला. कार्यक्रम आनंदमय झाला. समाधान मिळालं. याच्यातून स्फूर्ती मिळाली. आपल्या अभंगाची साधू संतांबद्दल आपल्याला म्हणजे माहिती खूप मिळाली. कार्यक्रम छान झाला. आजच्या 38व्या वर्धापना दिनानिमित्त अभंग रिपोस्ट हा जो कार्यक्रम आयोजित केला होता, खरोखर मासच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि सर्वच उद्योजकांचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं. आता जी नवीन पिढी आपले संतांचं आणि परमेश्वराचं अस्तित्व विसरत चालले, त्यांना खऱ्या अर्थानं आरसा दाखवण्याचं काम या कार्यक्रमातून करण्यात आलं आणि या कार्यक्रमाला लोकांनी, उद्योजकांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हा कार्यक्रम मास या संघटनेने सातारा MIDC यांच्यामार्फत आयोजित केला होता. कार्यक्रम हा फार सुंदर होता आणि सगळ्यांना सध्याची परिस्थिती आहे त्याच्याबद्दल जाणीव करून देणारा होता. याबद्दल आम्ही आमच्या संस्थेचे आभारी आहोत. कार्यक्रम हा खूप छान होता. बेसिकली या कार्यक्रमामधनं आपल्या जुने अभंग नवीन पद्धतीने कसे आणि किती इफेक्टिव्ह पद्धतीने मांडता येईल त्याचा एक सुरेल हा प्रोग्राम होता. प्रोग्राम अटेंड करताना 2 तास कसे निघून गेले याची आम्हाला कोणालाच त्याची जाणीवच झाली नाही. असे कार्यक्रम पुन्हा पुन्हा होत राहो, जेणेकरून नवीन पिढीला आपले जुने संस्कार पुन्हा नवीन पद्धतीने सगळ्यांपर्यंत पोहोचतील आणि अभंग लोडेड रिपोस्ट. थँक्यू. अभंग रिपोस्ट हा कार्यक्रम बघायला इथे आलो. आम्हाला माहिती नव्हतं साताऱ्यात हा कार्यक्रम दुसऱ्यांदा होतो आहे, पण आपले जे संतांचं आपण वाङ्मय म्हणतो त्याबद्दल कुठे ना कुठे आता विसर पडत चालेल लोकांना. तो विसर न पडता हा कार्यक्रम सर्वांनी बघितला तर आपली संस्कृती, आपली संतांचे वाङ्मय सगळं जपता येईल आणि हा कार्यक्रम आम्हाला खूप आवडला आणि आम्ही पुन्हा पुन्हा हे कार्यक्रमाला येत राहू आणि असंच प्रेम देत राहू. धन्यवाद अभंग रिपोस्टवाल्यांना की आमच्यासाठी आमच्या साताऱ्यात हा प्लॅटफॉर्म दिला आम्हाला की आम्ही जेणेकरून आमच्या सिटीमध्ये येऊन हा कार्यक्रम बघू शकतो आणि आपल्या संस्कृतीचा आनंद घेऊ शकतो. खूप धन्यवाद. मी आसिफ खान, मास कार्यकारिणीच्या आज वर्धापन दिनानिमित्त 38व्या वर्धापन दिनानिमित्त जो अभंग रिपोस्ट हा कार्यक्रम आयोजित केलेला. खऱ्या अर्थानं जर आपण पाहायला गेलो तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि ह्याच महाराष्ट्राच्या संतांच्या भूमीला अनुसरून जो अभंग रिपोस्ट ही आपल्या यंग जनरेशनला, ज्या भावी पिढींना संतांची जी त्यांचं जे कार्य आहे संतांचं आणि अभंगाच्या माध्यमातून संतांची वाणी खऱ्या अर्थानं भावी पिढीला पोहोचवण्यासाठी आज अभंग रिपोस्ट हा जो कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाला इथं उपस्थित राहताना या कार्यक्रमाबद्दल ऐकलेलं होतं, पूर्वी माहिती मिळालेली होती, कार्यक्रमाचे व्हिडिओ काही पाहिलेले होते आणि उत्सुकता होती या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्याची. खरंच खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम इतका सुंदर सादरीकरण झालं आणि उपस्थित सातारकरांनी सुद्धा या कार्यक्रमाला खूप छान दाद दिली. सोबतच मासचे जे पदाधिकारी आहेत यांनीसुद्धा या कार्यक्रमाला तन मन धन वाहून दिलेलं होतं. मला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व मासच्या पदाधिकाऱ्यांना धन्यवाद द्यायचे आहेत की यांनी अभंग रिपोस्ट साताऱ्यात हा कार्यक्रम आयोजित करून आम्हा सातारकरांना एक खरी मेजवानी दिली आणि संतांची जी परंपरा आहे, संतांची भूमी आपण जी म्हणतो ती आपल्यापर्यंत पोहोचवली. त्यामुळे मासचे परत एकदा धन्यवाद आणि वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा. आज मासच्या 38व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला आम्ही मास पदाधिकाऱ्यांनी नेहमीच्या रुटीनमधून थोडंसं बाहेर येऊन हा अभंग रिपोस्ट हा कार्यक्रम सर्व उद्योजकांना व सातारकरांसाठी घेतला होता. उद्योजक प्रत्येक आपल्या व्यवसायात मग्न असतो, त्यावेळेस त्याला थोडासा विरंगुळा मिळावा या उद्देशानं या कार्यक्रमाचं यावर्षी आम्ही नियोजन केलं होतं आणि त्या सर्व उद्योजकांनी, सातारमधील सर्व सातारकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
त्याबद्दल मी सर्व उद्योजक सर्व प्रायोजक यांचं आभार मानतो आणि हा कार्यक्रम सर्वांनी यशस्वी केला त्याबद्दल सर्व सातारकरांचे आभार मानतो. मास संचालकांनी या अनोळख्या वारीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि आम्हाला त्यात सक्सेस हा आहे की या एका छताखाली आम्ही सर्व मास सभासद एकत्र आणू शकलो. याबद्दल आम्हाला या सर्व संचालकांना मासला अभिमान आहे. धन्यवाद. खूप छान झालं सर. काय वाटलं काय अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम बघायला मिळाला. असंच आणखीन नाटकं बघायला मिळावी त्याची इच्छा. आजच्या कार्यक्रमाबद्दल काय सांगा. असे कार्यक्रम आयोजित केले त्याबद्दल आयोजन उत्तम आहे. मस्त झाला आणि इंटरव्ह्यू घेतलेलं नाही त्यामुळे बरं वाटलं. हल्लो नाही संतांची आठवण झाली सगळे. अतिशय छान कार्यक्रम झाला. मॅन्युफॅक्चर असोसिएशन ऑफ सातारा यांनी हा अत्यंत चांगला कार्यक्रम केलेला आहे. उद्योजकांना थोडा विरंगुळा पण आवश्यक असतो. अशा पद्धतीने थोडंसं त्यांना पण चेंज मिळतं. अतिशय उत्तम झाला. असेच कार्यक्रम पुढे व्हावे. कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. मॅन्युफॅक्चर असोसिएशन ऑफ सातारा यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं. मग सातारावासियांना अशा पद्धतीचे कार्यक्रम बघण्याचं आमच्या सर्वांना एक भाग्य लाभलं आहे आणि हे मंडळी समाज प्रबोधनाचं मोठं काम करत आहेत. त्याबद्दल एक आनंद वाटला. आणि अशा कार्यक्रमाची खरंच समाजाला आवश्यकता आहे.